नमस्कार शेतकरी बांधवांनो, पीक विम्याचे पैसे तात्काळ वाटप करण्याचे आदेश कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। जे या ठिकाणी आदेश दिलेले आहेत ते आदेश कशा पद्धतीने असणार आहे याबद्दलची माहिती समजून घेणार आहोत। यामध्ये कोणकोणते जिल्हे असणार आहेत याची सुद्धा माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। माणिकराव शिवाजीराव कोकाटे कृषी मंत्री यांच्या माध्यमातून जी माहिती देण्यात आली आहे, पीक विमा संदर्भातील जिल्हास्तरीय निर्णय तात्काळ निकाली काढा असा आदेश सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। यामध्ये नाशिक, नांदेड, परभणी जिल्ह्यातील पीक विमा नुकसान भरपाईच्या मुद्द्यावर माझ्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली। शासनाने सादर केलेली अधिकृत पीक नुकसान अहवालाच्या आधारे पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना त्वरित आणि योग्य नुकसान भरपाई द्यावी असे स्पष्ट सूचना बैठकीमध्ये दिलेली आहेत। कोणताही पात्र शेतकरी विम्याच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी प्रशासनाने काटेकोरपणे लक्ष द्यावे असे निर्देशही यावेळी दिलेले आहे। मित्रांनो, हा एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे, कारण शेतकऱ्यांना नुकसान होऊन शेती पिकांचा आतापर्यंत त्यांना भरपाई मिळालेली नव्हती, पीक विमा सुद्धा मिळालेला नव्हता। आता लवकरच पात्र शेतकऱ्यांना यामध्ये जे काही जिल्हे आता माहिती दिली आहेत या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नक्की हा तात्काळ पीक विमा मिळेल। मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत नक्की शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला नक्की प्रेस करून ठेवा। धन्यवाद। पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।